काल श्रीलंका विरुद्ध भारत संघात वनडे मालिकेतील दुसरा सामना झाला। कोलंबोला झालेला हा सामना श्रीलंकेने 32 धावांनी जिंकला आणि यासह 3 सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेने 1-0 अशी आघाडी घेतली। या सामन्यात श्रीलंकेने भारतासमोर 241 धावांचे आव्हान ठेवले होते आणि या आव्हानांचा पाठलाग करताना भारतीय संघ 42.2 षटकात 208 धावांवर सर्वबाद झाला, पण श्रीलंकेकडून जेफ्री वॉन्डरसेने 6 विकेट्स घेतल्या। पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या 100 मीटर स्पर्धेत नोहा लायस्लने उत्कृष्ट कामगिरी केली। काल 4 ऑगस्टला झालेल्या शर्यतीत अमेरिकन धावपटूने जमैकाच्या किशाने थॉम्पसनला अगदी कमी फरकाने पराभूत करून अव्वल स्थान पटकावलं। थॉम्पसनच्या 9.789 सेकंदांपेक्षा केवळ 0.005 जास्त असलेल्या लायस्लने 9.784 सेकंदांच्या वैयक्तिक सर्वोत्तम वेळेसह सुवर्ण पदक जिंकले। पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय हॉकी संघाने दमदार खेळ दाखवत उपांत्य फेरीत थाटात एंट्री मारली। मात्र सेमीफायनल सामन्याआधी संघाला मोठा धक्का बसलाय। आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने भारताच्या अमित रोहिदासवर एका सामन्याची बंदी घातली, ज्यामुळे तो मंगळवारी जर्मनी विरुद्ध होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळू शकणार नाहीये। रविवारी ब्रिटन विरुद्ध झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात रोहिदासला रेड कार्ड दाखवण्यात आलं, त्यामुळे तो दुसऱ्या क्वार्टर पासूनच मैदानातून बाहेर होता। पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत टेनिसमध्ये पुरुष एकेरीचा अंतिम सामना नोवाक जोकोविच आणि कार्लोस अल्काराज यांच्यात झाला। अव्वल 2 मानांकित खेळाडूंमध्ये झालेल्या या सामन्यात 37 वर्षीय नोवाक जोकोविचने 7-6, 7-6 असा विजय मिळवला आणि या विजयासह त्याने सर्बियाच्या खात्यात सुवर्ण पदकाची भर टाकली। त्याचं हे ऑलिम्पिक मधील पहिलंच सुवर्ण पदक आहे। कालच्या सामन्यात भारताच्या लक्ष्य सेन डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेन विरुद्ध खेळण्यासाठी उतरला, पण या सामन्यात लक्ष्य सेनला पराभवाचा सामना करावा लागला। अटीतटीच्या या लढतीत लक्ष्य सेनला व्हिक्टरने 20-22, 14-21 अशा सरळ 2 गेम मध्ये पराभूत केलं। दरम्यान आता लक्ष्य सेनला कांस्य पदकासाठी खेळण्याची संधी आहे आणि त्याचा कांस्य पदकाचा सामना मलेशियाच्या झी जियाली याच्या विरुद्ध होणार आहे। आर अश्विनच्या नेतृत्वाखाली दिंडीगुल ड्रॅगन्सने 6 विकेट्सने विजय मिळवून त्यांचे पहिले तमिळनाडू प्रीमियर लीग विजेतेपद जिंकलं। त्यांनी काल चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर TNPL 2024च्या अंतिम सामन्यात गतविजेत्या लायका कोवई किंग्स विरुद्ध विजय मिळवला। काल दिंडीगुल ड्रॅगन्सने अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। प्रथम फलंदाजी करताना लिका कोवई किंग्सला 20 षटकात 7 बाद 129 धावा करता आल्या आणि यानंतर कर्णधार रविचंद्रन अश्विनने 46 चेंडूत 52 धावा करत अंतिम फेरीत 10 चेंडू शिल्लक असताना ड्रॅगन्सला विजय मिळवून दिलाय। काल झालेल्या सामन्यात भारतीय पुरुष हॉकी संघाने गोलरक्षक PR श्रीजेशच्या भक्कम कामगिरीच्या जोरावर ऑलिम्पिक हॉकी स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश केलाय। उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारताने काल ग्रेट ब्रिटनचे आव्हान नियोजित वेळेतील 1-1 अशा बरोबरीनंतर शूटआउट मध्ये 4-2 असे परतवून लावले। रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध अवघ्या 2 धावा करत मोठा विक्रम आपल्या नावावर केलाय। वनडे क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीमध्ये रोहितनं 4थं स्थान गाठले। रोहितने टीम इंडियाचे माजी कोच राहुल द्रविडचा रेकॉर्ड मोडलाय। वनडे क्रिकेट इतिहासामध्ये रोहित शर्माने 10,760 पेक्षा जास्त धावा केल्या। मात्र या यादीमध्ये पहिल्या स्थानावर सचिन तेंडुलकर, तसेच दुसऱ्या स्थानावर विराट कोहली, तर तिसऱ्या क्रमांकावर सौरव गांगुली आणि आता रोहित 4थ्या स्थानावर असून त्याने 264 सामन्यात 10,831 धावा केल्या।